आजचा ब्लॉग पण मी माहेरातूनच शूट केला आहे. थोडासा माहेरचा, थोडा सासरचा असा चला आहे. पळा. पकड 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 पकडलं, पडलं रे ते. मम्मीची थोडी तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे मामाची आई तिला बघायला आली होती. मी सुद्धा आली होती आणि आम्ही सगळेजण आलो आहे एकत्र म्हणून पप्पांनी मग चिकन बनवलं. आमच्या पप्पांच्या हातचं चिकन एक नंबर असतं, मी तुम्हाला अगोदरही बोललेले आहे. आणि रात्री ग्रेशीचे पप्पा पण येणार होते, तर त्यासाठी हा बेत होता. ही जी फुलं मी पाड्यातनं तोडून आणलेली ती ही फुलं आणि झाडं आहेत. पप्पा आमचे मस्त चिकन करतात. ग्रेशीचे पप्पा रात्री आले होते, तर इथं ते तिचा अभ्यास घेत होते, कारण तिची आता एक्झाम चालू होणार आहे. त्याच्यानंतर रात्री काय मी शूट केलं नाही, जेवण वगैरे केलं, छान गप्पा मारल्या 2 वाजेपर्यंत रात्री आणि मग 2-2:30ला आम्ही झोपलो. त्याच्यानंतर सकाळी पहाटे लवकर मी जायला तयार झाली, कारण ग्रेशूचं स्कूल होतं त्याच्यामुळे मंडेला. आणि डबा मी माहेरातूनच करून घेतला, म्हणजे राधिकानंच बनवून दिला डबा चपाती भाजीचा. त्याच्यामुळे थोडी मी निवांत होती. पण घरी गेल्यानंतर बाकीची तिची बॅग वगैरे भरायचं, तिचं आवरायचं, हे सगळं होतंच. तर सकाळी जाताना वातावरण इतकं छान होतं, इतकं भारी वाटत होतं, पण तेवढीच थंडी वाजत होती गाडीवर. भयानक थंडी होती आणि मेन म्हणजे पाऊस. सध्या आता पाऊस थोडा कमी आहे, त्याच्यामुळे एक बरं झालं. पण जॅकेट आम्ही कॅरी करतो कुठेही जाताना. त्याच्यानंतर घरी आली, ग्रेशूला रेडी केलं, ती स्कूलला गेली. त्याच्यानंतर आम्ही मार्केटला गेलो, कारण कांदे, टोमॅटो, बटाटे काहीच नव्हते घरात, तर घेऊन यायचं म्हटलं, म्हणून मग मार्केटला गेली. तर हे आमच्या जवळचं भाजी मार्केट आहे. खूप गर्दी असते इथे सकाळी लवकर आल्यावर. आम्हाला थोडा लेट झाला होता यायला, 9:15 आम्ही इथे आलो होतो. भाजी वगैरे घेतली आणि मग मी घरी गेली. घरी गेल्यानंतर बाकीचं तीच आवराआवर, कारण घरात खूप सारा पसारा पडला होता. आल्यानंतर फक्त ग्रेशूचं आवरून तिला पाठवलं होतं, चहा घेतला आणि मग त्याच्यानंतर आम्ही मार्केटला गेलो होतो. आल्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला आणि इथं स्वयंपाक पण चालू आहे साईड बाय साईड, आणि ही सगळी कामं पण करणं चालू आहे. जी काही भाज्या वगैरे आणल्या होत्या, कांदे, टोमॅटो, ते सगळे भरून ठेवायचे होते. कपडे धुवायचे खूप सारे होते, ते सगळे बाजूला काढून ठेवले. हे गणपतीचं सामान जे आता मला भरून ठेवायचं आहे वरती. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघतायच तुम्ही पसारा किती आहे, तर हे सगळं चालायचंच. तर सध्या असे काही दिवस चाललेत, थोडी धावपळ, थोडं निवांत असं. आणि भाज्या छान भेटल्या मला, जास्त क्वांटिटीमध्ये नाही घेतल्या, तर असा होता आजचा दिवस. बाय.